आपल्या अभिनयाच्या जोरावर कित्येक वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे दिग्गज अभिनेते गोवर्धन असरानी यांचे 20 ऑक्टोबर रोजी वयाच्या 84व्या वर्षी निधन झाले। हिंदी सिनेसृष्टीत एक कसलेला आणि बहुआयामी अभिनेता म्हणून त्यांचा नावलौकिक होता। आतापर्यंत त्यांनी अनेक चित्रपटांत विनोदी तसेच इतर भूमिका साकारल्या। त्यांनी साकारलेल्या काही भूमिका तर आज देखील अजरामर आणि कायम स्मरणात राहणाऱ्या आहेत। त्यांच्या जाण्याने सिनेजगतातून हळहळ व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार गोवर्धन असरानी यांचे सायंकाळी 4 वाजता निधन झाले। दीर्घ काळापासून ते एका आजारावर उपचार घेत होते। शरीराने उपचाराला साथ न दिल्याने त्यांची प्राणज्योत मालवली। ते मूळचे राजस्थान राज्यातील जयपूर येथील रहिवासी होते। गेल्या अनेक वर्षांपासून असरानी यांची सर्व कामे त्यांचे मॅनेजर बाबूभाई थिवा हेच पाहायचे। त्यांनीच असरानी यांच्या निधनाबाबत माहिती दिली आहे। गेल्या 4 दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती। त्यांना आरोग्य निधी या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। त्यांना फुफ्फुसाशी संबंधित आजार होता, असे बाबूभाई थिवा यांनी सांगितले आहे। त्यांनी आपले जयपूरमधील शिक्षण सेंट झेवियर्स येथून घेतले होते। असरानी यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक मोठ्या चित्रपटांत काम केले, परंतु त्यांनी साकारलेल्या काही विनोदी भूमिका मात्र लोकांच्या आजही स्मरणात आहेत। शोले चित्रपटात त्यांनी साकारलेल्या जेलरच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले होते।